अपहरण भाग 17. सावी मनातल्या मनात म्हणते, अचलने मला खूप मदत केली, मला थँक्यू म्हणावेसे वाटते. सावी अचलच्या खोलीकडे जाते. खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे तिला दिसले. सावी खोलीत जाते, पण अचल कुठेच दिसत नाही. सावी खोलीतून परत जाण्यासाठी वळते, तेव्हा तिची नजर बेडवर ठेवलेल्या अचलच्या शर्टवर पडते. सावी एक थोडासा विचार करते. सावी तो शर्ट घालते आणि अचलची कॉपी करू लागते. मग कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू येतो. सावी स्वतःशीच म्हणाली, हा आकडू अचल आहे का? सावी लपण्यासाठी वॉशरूममध्ये शिरली, पण मागे वळताच ती अचानक किंचाळते. अचल समोर फक्त टॉवेलवर उभा होता. अचल चिडतो आणि म्हणतो, तू इथे काय करत आहे? सावी काहीच उत्तर देत नाही. सावीची नजर अचलच्या सिक्सपॅकवर पडते. तिची इच्छा असूनही ती नजर हटवू शकत नव्हती. तेवढ्यात अचलची नजर सावीवर पडली. अचल सावीला म्हणतो, एक मिनिट, तू माझा शर्ट घालून काय करत आहेस? सावी डोळे खाली करून म्हणाली, सॉरी, आणि असे म्हणत ती वॉशरूमच्या बाहेर जायला लागते. पण तिचा पाय साबणाला लागल्याने ती घसरली आणि अचलसोबत बाथटबमध्ये पडली. सावी अचलच्या अंगावर होती. तिचे हात अचलच्या छातीवर होते. अचलच्या हातांनी सावीची कंबर पकडली होती. अचलची नजर सावीच्या गुलाबी ओठावर पडली. यावेळी दोघांच्या हृदयाचे ठोके ट्रेनच्या वेगाने पुढे जात होते. आता सावीचा स्वतःवर ताबा ठेवणे कठीण होत होते. त्याची पकड सावीच्या कमरेवर घट्ट होते. तो आपला चेहरा सावीकडे हलवू लागतो. सावी डोळे बंद करते. अचलचे ओठ सावीच्या ओठांना स्पर्श करणारच होते, तेव्हा सावीला तिच्या डोळ्यासमोर एक लहान मुलाचा अस्पष्ट चेहरा दिसू लागतो. सावीने डोळे उघडले आणि अचलला तिच्यापासून दूर ढकलले. सावीच्या धक्क्यामुळे अचल शुद्धीवर आला आणि त्याला कळले की तो काय करणार होता. अचल काही न बोलता तिथून निघून जातो. अचल रागाने भिंतीवर हात मारतो आणि म्हणतो, काय झालं मला? माझ्या आयुष्यात आधीच कोणीतरी आहे हे कळूनही मी या मुलीसमोर माझा ताबा का गमावतो? मला या मुलीपासून दूर राहावे लागेल. प्रत्येक दिवसागणिक ती माझ्या हृदयावर आणि मनावर तोलत असते. सावी तिच्या खोलीत येते आणि तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करते आणि तिच्या वाढलेल्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. अचल जवळ आल्याच्या भावनेने तिच्या हृदयाचे ठोके नियंत्रणाबाहेर गेले होते. अचल जवळ असल्याच्या भावनेने सावीच्या हृदयाची धडधड सुटली. सावी स्वतःचीच म्हणते, मला काय होत आहे? फक्त त्याच्या जवळ राहिल्याने माझ्या हृदयाचे ठोके का वाढतात? सावीची सावली सावीला म्हणते, कारण तू प्रेमात पडलीस. सावी सावीच्या सावलीला म्हणते, तू प्रत्येक वेळी मला त्रास द्यायला का येतेस? सावीची सावली सावीला म्हणते, मी तुझे मन आहे, मी तुला सत्य दाखवायला आले आहे. सावी सावलीच्या सावीला म्हणते, मला काय दाखवायला आली आहेस? आपण आपल्या अपहरणकर्त्याच्या प्रेमात पडला आहात हे दाखवायला प्रतिबिंब आहे. सावी सावलीच्या सावीला म्हणते, तसं नाहीये, तू नेहमी चुकीचं बोलतेस. सावीची सावली हसत म्हणाली, बरं, मी नेहमी खरं सांगते आणि याचा पुरावा म्हणजे तुझे लाल झालेले गाल आणि वाढलेले हृदयाचे ठोके. सावी आरशात तिचा चेहरा बघते. सावी तिच्या गालाला स्पर्श करून म्हणाली, ते खरोखर लाल झाले आहेत आणि माझे हृदय धडधडत आहे. याचा अर्थ? सावी तिच्या खोलीत इकडे तिकडे फिरत असताना म्हणते, मी प्रेमात पडले आहे. सावीच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटतं. सावी डोळे बंद करून बेडवर पडली. मग पुन्हा एकदा लहान मुलाचा अस्पष्ट चेहरा डोळ्यासमोर दिसू लागतो. सावी पटकन डोळे उघडते आणि स्वतःशीच म्हणते, नाही, मी अचलवर प्रेम करू शकत नाही. मी माझ्या बडीवर प्रेम करते. मी माझे वचन मोडू शकत नाही.